रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संतांना शरण कसं जायचं, शरण कोणत्या पद्धतीने जायचं, संतांना शरण गेलंच पाहिजे का, नाही गेलं तर चालणार नाही का, व गेल्यानंतर कोणत्या भावाने जावं हेही सांगितलेलं आहे. आता आपल्याला संतांना शरण गेल्यानंतर त्याचा लाभ काय होतो हे आपल्याला चर्चा करायची आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, उजळले भाग्य आता उघी चिंता वारली. कोणत्याही भावानं तुम्ही संतांना शरण गेला तरी तुमचा लाभ हा ठरलेलाच आहे. आपल्याकडे दोनच भाव आहेत. सर्वसामान्य माणसाकडे द्वैत भाव आणि अहम भाव हे दोन भाव असतात. सज्जन भक्ताकडे एकच भाव असतो, प्रेम भावाचा, आणि देवांच्याकडे असतो सोहम भाव. कोणत्याही भावानं तुम्ही देवाला शरण गेला तर त्यात तुमचा लाभ आहे. एकदा महर्षी नारद म्हणतात, विष्णूंना विचारतात, देवा संत संगतीचा लाभ काय, आम्हाला तरी कळू द्या. तेव्हा विष्णूंनी सांगितलं, अरे नारदा, मृत्यू लोकामध्ये जा, गटारात किडा पडलेला, त्या किड्याला प्रश्न विचार, तो तुला उत्तर देईल. महर्षी नारदांनी त्या किड्याला प्रश्न विचारला, अरे म्हणजे संत संगतीचं महत्त्व काय, संत संगतीचा लाभ काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर तो किडा मरून पडलेला आहे. घडलेली घटना महर्षी नारदांनी विष्णूंना सांगितल्यावर म्हटले, मी त्याला प्रश्न विचारला तो मेलाच म्हणले, आता काय करायचं, उत्तर राहिलं बाजूला. बरं म्हटलं, आता मग एक काम कर, त्या मृत्यू लोकातच कुंपणावर एक सरडा आहे, त्याला तुझा प्रश्न विचार, संत संगतीचा लाभ. महर्षी नारद त्या सरड्याकडे, नुकताच जन्माला आलेला सरडा होता, आणि त्या सरड्याला प्रश्न विचारला, अरे बाबा संत संगतीचा महत्त्व सांग, लाभ सांग, काय. तो सरडाही मरून पडला. घडलेली घटना विष्णूला महर्षी नारदांनी सांगितली. नारदांनी म्हटलं, आता तू झाडावर एक नुकताच पोपट जन्माला आलेला आहे, तू त्याला जाऊन प्रश्न विचार. महर्षी नारद त्या पोपटाकडे गेले आणि पोपटाला प्रश्न विचारण्याआधी विचारल्याबरोबर तो पोपटही मरून गेलेला आहे. परत नारद विष्णूंच्याकडे आलेले आहेत. म्हटल्या, तोही गेलेला आहे. म्हटल्या, आता एक गायीने एक वासरू जन्माला घातले, त्या वासराला तू संत संगतीचा लाभ विचार. मग ते गायीकडे आले, गायीच्या वासराला विचारलं, अरे संत संगते, वासरूही मरून गेलं. महर्षी नारद म्हटल्यावर, बरोबर प्रभू, इथं पण असंच झालं, आता काय करायचं. म्हटल्या, आता एक राजवाड्यात बाळ जन्माला आलेलं आहे, राजवाड्यामध्ये राजपुत्र आलेले जन्माला, बऱ्याच वर्षांनी त्या राजाला पुत्र झालेला, तो जन्माला आलेला आहे, त्या बाळाला विचार. महर्षी नारद म्हटले, देवा, आता तुम्हाला मार खायला पाठवू नका देवा. देव म्हटले, अरे म्हटले, आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही प्रश्न विचारला ते सगळे मरून पडले, आणि आता मी जर त्या राजवाड्यात एवढ्या वर्षाने तो राजपुत्र जन्माला आले, आणि मी जर आता त्याला विचारायला गेलो, त्या बाळाचं जर काय झालं तर मी जिवंत परत येईन असं मला काही वाटत नाही. देव म्हटले, अरे नारद, असं काही होणार नाही, तू जा, मी सांगतो म्हणून जा, तू जा, माझ्यावर विश्वास ठेव. नारद भीत त्या राजवाड्यामध्ये गेलेले. त्याने राजवाड्यामध्ये महर्षी नारदांना बघून राजाने जय्यत तयारी केली, नारदांसाठी स्वागत चांगल्या पद्धतीचं केलं, आणि म्हटलं, आम्ही तुमच्या बाळाला बघायला आलो. राजानं नारदांचं स्वागत अतिशय सुंदर पद्धतीनं केलं, आणि राजवाड्यामधल्या राजपुत्राच्या पाळण्याकडे त्यांना घेऊन गेलेले आहेत. महर्षी नारद आपले वाकत झुकत चाललेले, हळूच गेले पाळण्याजवळ, विचारलं, भीतच गेले, आणि त्या बाळाला विचारलं, राजे हो, संत संगतीचा लाभ काय तुम्ही सांगू शकता. ते बाळ बोलायला लागलं, आणि त्या बाळानं महर्षी नारदांना सांगितलं, म्हटले, तुम्हाला ज्यांनी इथं पाठवलंय त्यांना आधी घेऊन या, मग मी उत्तर देतो. महर्षी नारद विष्णूंच्याकडे गेले. प्रभू, म्हटले, तुम्हालाही आमंत्रण आलेलं आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर, तुम्ही आल्याशिवाय ते बाळ उत्तर देणार नाही. देवही आले नारदांबरोबर, आणि मग बाळानं उत्तर दिलं.
ज्या किड्याला प्रश्न विचारतो किडा मेला, त्याच्यानंतर तो सरडा झाला, सरड्यानंतर तो पोपट झाला, पोपटानंतर ते गायचं वासरू झालं. ह्या सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारले ते गेले, पण तुम्ही प्रश्न विचारले ते मेले. म्हणजे दुसऱ्या योनीतून बढती मिळत 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 मला आज बढती मिळाली, म्हणून मी राजवाड्यातला राजपुत्र म्हणून इथं जन्माला आलो. हे तुमच्या दर्शनाचा लाभ झाल्याने तुमच्याचमुळं मला एवढ्या मोठ्या देवाचं दर्शन जन्मताच प्राप्त होते. हा संत संगतीचा लाभ आहे. म्हणून संत दर्शन ह्या लाभ उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. देवाला जोडण्यासाठी आपल्याला संतांचीच गरज आहे आणि हाच लाभ आपल्याला जीवनामध्ये संत संगतीने प्राप्त होत असतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. पुढील भागामध्ये आपण पुढील गोष्टींचं विवेचन करणार आहोत.